मानवाने आपल्या स्वार्थासाठी जंगलतोड केल्याने जंगल परिसर ओस पडले. त्यामुळे पाणी आणि भक्ष्याच्या शोधार्थ वन्य प्राण्यांनी आता मानवी वस्त्यांमधून बिबट्याने शेळ्या, कोंबडे, कुत्रे फस्त केले आहेत. मंगळवारी 2 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास बदलापूर जवळील ठाकूरवाडी वस्तीतील एक आदिवासी महिला आपल्या कौटुंबिक उदरनिर्वाहासाठी जवळच असलेल्या जंगलात कुड्याची, पळसाची आदी पाने तोडण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिला बिबट्या कुत्र्याचा फडशा पाडत असतानाचे दर्शन झाल्याचे तिचे म्हणणे आहे. ही घटना पाहताच ती प्रचंड घाबरली आणि घराकडे धाव घेऊन ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली. यावेळी तातडीने चेतन बांगारे आणि इतर ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी एक अर्धवट खाल्लेल्या कुत्र्याचे शव आणि पानांवर रक्त असल्याचे त्यांनी पाहिले. बदलापूर आणि परिसरात आता मुक्तपणे बिबट्याचा वावर सुरू असून बिबटेच बिबटे चोहीकडे गेले वन खाते कुणीकडे असा सवाल नागरिक करत असून वनविभाग या प्रश्नाकडे गांभीर्याने बघत नसल्याने बिबट्याचा संचार वाढत असल्याचा आरोप होत आहे. अन्नाच्या शोधात बिबटे थेट मानवी वस्तीत घुसत असल्याने नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये गाफील राहू नये. विशेषतः रात्रीच्या वेळी ज्यांना शेतावर पाणी भरण्यासाठी जावे लागते त्यांनी मोठ्या समूहाने हातात बॅटरी तसेच काठी घेऊन बाहेर पडावे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी लहान मुले, महिला, वृद्ध आदी आणि इतर नागरिकांनी शक्यतो गावातील सार्वजनिक रस्त्यांवर आणि घराबाहेर पडणे टाळावे. घराच्या परिसरात रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश असेल याची काळजी घ्यावी. ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत त्यांनी आपले गोठे सर्व बाजूने सुरक्षित करावेत आणि शक्य असल्यास रात्रभर विजेचे दिवे चालू ठेवावेत, कारण प्रामुख्याने अंधाराचा फायदा घेऊन बिबट्या हल्ला करतो. अशी खबरदारी घेण्याचे आवाहन आपला भारत न्यूज चॅनल करत आहे. त्याला फरफटत दिलं तो ठिकाण जे आहे अशा प्रकारे त्याला फरफटत नेऊन बिबट्याने त्याला त्या झाडाच्या खाली तिथे त्याचा फडशा पाडलेला. नमस्कार, आपला भारत न्यूजच्या वतीने मी रवींद्र थोरात आपले हार्दिक स्वागत करतो. आपण बघत आहात की मागील अनेक दिवसापासून बदलापूरमध्ये बिबट्याने हैद्रोस घातलेला आहे. आज सकाळीच ठाकूरवाडीजवळ एका कुत्र्याला त्या बिबट्याने उचलल्याची घटना आपल्यासमोर घडलेली आहे. आपण बघू शकता का त्यांनी या जंगलातून जे आहे अशा प्रकारे तो कुत्रा या ठिकाणी आणून त्याचा फडशा पाडलेला आहे. आपण बघू शकता की नेमकं याबाबत आम्ही वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी बोललो असता वनविभागाचे अधिकारी म्हटले की अशा प्रकारे जी अर्धवट शिकार आहे ती फक्त ही जी घटना आज सकाळी घडली त्या घटनेची ज्यांनी आपल्याला माहिती दिली ते बांगारे आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून माहिती करून घेऊया की नेमका हा काय प्रकार आहे. सर, आपण सकाळी जे बघितलं की बिबट्याने कुत्र्याला दिलेला आहे, नेमका ही घटना कधी घडली आणि काय आहे? नमस्कार, मी चेतन मधुकर बांगारे, सामाजिक कार्यकर्ता. तर ही जी बिबट्याने शिकार केलेल्याचा जो प्रकार आहे, आमच्या इथे एक महिला आहे, आमच्या इथल्या आदिवासी महिला अनेक महिला असं पालापाचोळा गोळा करून मुंबईसारख्या शहरात ते विकण्यासाठी नेतात आणि जे काही 2 पैसे येतात त्याच्यातून आपलं ते उदरनिर्वाह करत असतात. तसंच करत असताना बिचारा रानावनात फिरत असताना याच लोकेशनला, याच स्पॉटवर, या परिसरात आले असता त्यांनी पानं तोडण्यास सुरुवात केली, कुड्याची, पळसाची व इतर वनस्पतींची. ते तोडत असताना त्यांच्या निदर्शनास आलं की एक कुत्र्याला बिबट्या खातोय. त्यांना लांबूनच बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं आणि त्या भयभीत झाल्या असता त्यांनी इथून तात्काळ धाव आपल्या घरी घेतली. इथून काही अंतरावरच आमची आदिवासी वस्ती आहे, त्या वस्तीलगतच आमची सगळी वस्ती आहे आणि आम्ही राहतो तिथे, आमची घरं वगैरे आहेत. तर त्यांनी असा गोंगाट भरला आणि भयभीत झालेलं होतं त्या. आम्ही विचारणा केली की नक्की काय झालं बाबा, ताई काय झालंय? तर त्यांनी आम्हाला सांगितलं की अमुक ठिकाणी तुम्ही जा आणि तिथे बिबट्याने एका कुत्र्याची शिकार केलेली आहे. तर आम्ही तात्काळ काय विचार न करता, शिकार करताना त्यांनी प्रत्यक्ष बघितलं का? शिकार बिबट्याचं कसं असतंय की शिकार एका ठिकाणी करतो आणि दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे एका ठिकाणी पकडतो आणि दुसऱ्या ठिकाणी तो खात होता हे त्या महिलेने बघितलं असं त्यांचं ते सांगतात आम्हाला. आणि ही आजची सकाळची घटना, आज सकाळी 6, 6:30 ते 7च्या दरम्यान घटना घडलेली आहे. पण त्यांनी जेव्हा बघितलं, आम्हाला सांगितलं, आम्ही तात्काळ धाव घेतली. माझ्यासोबत ते अनंता गावडा होते आणि मी स्वतः होतो. तर प्रत्यक्षात बोला आपण जाऊ आणि पाहणी करू नक्की काय भानगड आहे. तर आम्ही आलो असता तर कुत्र्याला खाल्लं होतं. तर कुत्र्याचं असं अंगावर असं रक्त ओलं होतं, एकदम ताजं होतं. की असं पण नाही की कोणीतरी डमी व्हिडिओ बनवतो किंवा काय दाखवतो, असं खोटा दाखवतो किंवा कुठे मेलेला पडलेला आणून ओढून ठेवतो, असं पण नाही. तर आम्ही पूर्ण पाहणी केलं, याच लोकेशनला आलो, पूर्ण पाहणी केली की नक्की शिकार केली असेल कुठे. जिथं बिबट्यानं कुत्र्याला पकडलं होतं तिथूनच आम्ही त्यांना ओढत आणलं होतं, फरफटत आणलं होतं बिबट्यानं आणि तिथून आणून या ठिकाणावर त्यांनी ठेवलं आणि इथे त्याला
बिबट्यानं खाल्लेलं आहे. हे आम्ही प्रत्यक्षात पाहिलं आणि नंतर इतर आमच्या बांधवांना, बाकीच्या नागरिकांना सूचना दिली की बदलापूर गाव आणि राठोली यामधील जो उतार आहे, चढाव आहे राठोलीचा, तर त्या ठिकाणावर एका बिबट्यानं खरोखर कुत्र्याची शिकार केलेली आहे. मागील अनेक महिन्यापासून बदलापूर आणि परिसरामध्ये बिबट्याने अक्षरशः हैद्रोस घातलाय, मात्र वन विभाग जे आहे ते कुठेतरी कमी पडते असं आपल्याला वाटते. अगदी खरं आहे. गेल्या 3 वर्षापासून या 2 बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. हे आम्ही प्रत्यक्षात अनुभवलेलं आहे आणि प्रत्यक्षात बघितलेलं आहे. कारण आम्ही आदिवासी, रानावनात फिरणारे आम्ही आदिवासी, भाजीपाला गोळा कर, रानभाज्या कर, हे कर, कंदमुळं बघा. तर आम्ही असं फिरत असताना अनेक ठिकाणी आता जंगलात जसे पानाचे पानवटे आहेत त्या ठिकाणावर आम्हाला त्यांची पावलांचे खुणं दिसतात. उन्हाळ्यात माती पडते, असं फुफोडा पडतो, धूळ पडते, त्या धुळीवर त्यांचे पावलं लागलेले असतात. आणि अनेक ठिकाणी कुत्र्यांचे शिकारे वगैरे त्यांनी केलेले आहेत. तर त्या अनुषंगाने कोणच नाकारू शकत नाही आणि आम्ही पण नाकारू शकत नाही. कारण बऱ्यापैकी वन्य प्राणी कोणता आहे, कोणती पावलं कुठे लागलेली आहेत याचा बऱ्यापैकी आम्हाला अनुभव आहे. त्यामुळे ही जी शिकारी करतायत ते बिबटेच आहेत आणि बिबटेच असू शकतात. वन विभागाने नेमकं काय केलं पाहिजे अशी तुमची अपेक्षा आहे? आता वन विभाग खात्याने ही जी बदलापूर शहरालगत जी आजूबाजूची गावं आहेत त्या गावांना अलर्ट केलं पाहिजे, सूचना दिल्या पाहिजेत की बाबांनो, बिबट्यांचं मोठ्या प्रमाणात वावर आहे इथे. हे आपले चॅनल दाखवतात, जनतेला जागृत करतायत. पण तसंच काम या वन विभागाने पण केलं पाहिजे की जेणेकरून रानावनात तुम्ही जाऊ नका. बाकीचं इथे बाजूलाच आपलं एक चांगलं उद्यान आहे, वन पर्यटन केंद्र आहे. या ठिकाणावर रात्री अपरात्री दिवसा ढवळ्या लोक येत असतात, काही रात्रीच्या कपल्स पण येत असतात. पण त्यांना पण सूचित केलं पाहिजे की बाबांनो, तुम्ही अशा जंगलात जाणं किंवा पर्यटकमध्ये जाणं हे तुमच्या जीवावर बेतणारे किंवा तुमच्या जीवाला या बिबट्यापासून जीवी हानीत होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. तर त्या अनुषंगाने त्यांना पण जागृत केलं पाहिजे, तिथं फलक लावलं पाहिजेत. अशी जनजागृती करणं वन खात्यानं अपेक्षित आहे. विनाकारण घरातून बाहेर पडू नये, रात्री अपरात्री जंगलात वनात कुठे येऊ नये अशी मी विनंती करतोय. कॅमेरामन निलेश भगतसह मी रवींद्र थोरात, आपला भारत न्यूज, बदलापूर. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.